सर्वांना कशा सर्वजण मजेत असतात. देव माणसाला कशा कशा प्रकारे भेटतो. एक माणूस असतो, त्याची मुलगी फार आजारी असते आणि तो तिला रस्त्याने घेऊन चाललेला असतो. त्याला रिक्षा पण भेटत नाही, काहीच वाहन नाही भेटत, कारण का अडचणीच्या वेळेस काहीच भेटत नाही. तो तिला असं पाठीवर घेतो आणि तिला भयंकर ताप आलेला असतो. खूप अतिशय ताप आलेला असतो. त्या तापामध्ये ती पोरगी निश्चित आपल्या वडिलांच्या पाठीवर पडलेली असते आणि वडील असं तिला हाताने धरून चालत चालत हॉस्पिटलच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. खूप अंतर चाललेला असतो. देवाला तो म्हणत असतो, देवा काहीतरी मदत कर, मी तुला विनवणी करतो, माझी एवढी प्रार्थना ऐक. आणि असं बोलतो आणि थोडा वेळ थांबतो. तर तेवढ्यात एक पांढऱ्या रंगाची कार येते. त्या कारमध्ये एक म्हातारा माणूस बसलेला असतो आणि तो त्यांना पाहून ती कार थांबवतो. ती कार थांबवल्याच्या नंतर तो म्हणतो, तुम्ही बसू शकता माझ्या कारमध्ये, तुम्हाला कुठे जायचं आहे, कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, काय झालेलं आहे मुलीला, असं तो म्हणतो. आणि तो सांगतो की माझी मुलगी फार आजारी आहे आणि मला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे. तो म्हणतो, काही हरकत नाही, मी पण त्याच बाजूला चाललेलो आहे, मी तुम्हाला सोडतो. कुठलं हॉस्पिटल, तो सांगतो त्या हॉस्पिटलचं नाव. आणि तो म्हणतो, नाही आत्ता इतक्यात जवळच आहे, आपण जाऊ शकतो, असं म्हणून तो बसवतो. आणि कार म्हटलं तर लवकर चालणारी, नाही का, सर्वात जलद गतीने जाणारी, वेगाने. आणि तो गाडीत बसतो. तो म्हातारा म्हणतो की म्हणजे त्याच्या घरचं पण तो सांगतो थोडंफार, की असं आहे तसं आहे, असं बोलत बोलत ते कधी त्या हॉस्पिटलकडे पोचतात ते माहितीही नाही. आणि तो म्हणतो, जा पटकन तू मुलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कर किंवा डॉक्टरांचा सल्ला घे, काय झाले काय नाही ते पहा. आणि तो म्हणतो, मी इथेच आहे. आणि असा तो दुसरीकडंच कार घेऊन जातो. आणि तो माणूस आतमध्ये जातो आणि आपल्या मुलीची ट्रीटमेंट करायला लागतो. तर तो म्हणतो, तो सांगतो की माझी मुलगी अशी अशी आजारी आहे आणि मी खूप लांबून आलेलो आहे. तर ते डॉक्टर म्हणतात, हो का, बरं तिला घ्या, असं म्हणतात. आणि मग तिला तपासायला लागतं. तपासता ते म्हणतात की बरं झालं तुम्ही लवकर आला, नाहीतर मुलीला फार त्रास झाला असता. तो म्हणतो, हो ना, रस्त्यात एक जण मिळाला आणि त्याने मला एका माणसांनी मला मदत केली आणि मी त्यांच्या कारमध्ये इथपर्यंत आलो. त्याच्या कारने मला इथपर्यंत आणून सोडलं. तर ती बाई म्हणते की इथे कोणी एक कार पण आलेली नाही, कोणी आलेलं नाही, इथून एक कार पण गेलेली नाही आणि काहीच नाही. तो म्हणतो, असं कसं शक्य आहे? तो बाहेर जाऊन बघतो तर तिथे कार वगैरे काहीच नसते थांबलेली. आणि ती बाई म्हणते की मी आता इतक्या वेळ झालं बसलेली, इथे एक पांढऱ्या रंगाची कार पण आलेली नाही आणि कोणीच नाही. तो म्हणतो, काय मला आता दरवाजात तो माणूस सोडून गेला. तर तो देव आला होता माणसाच्या रूपात. तुम्ही अनुभव करून घ्या, तुम्ही एखाद्या खूप कठीण प्रसंगात आहात आणि तुम्ही देवाला सतत हाक मारत आहात, तर देव तुम्हाला कुठल्याही प्रकारे मदत करायला तयार असतो आणि येतो, एवढं मात्र खरं. पण माणसाचा तेवढा विश्वास पाहिजे स्वतःवर आणि देवावर. आणि काम चांगलं पाहिजे, खरं पाहिजे काम, तरच देव येणार, नाही तर खोट्या व्यक्तीला देव कधीच मदत करत नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि त्याची मुलगी ती चांगली होती. तो म्हणतो, देवा मी तुला मागितलं होतं की तू मला मदत कर, तू आला आणि माझी मदत झाली, माझ्या मुलीचे प्राण वाचले. सांगायचं म्हणजे काय, खऱ्या मनाने देवाकडे जर काही मागितलं मदत, तर देव नक्कीच आपल्याला मदत केल्याशिवाय राहत नाही. माझ्याकडं तर किती काही भरपूर अनुभव आहेत आणि ते घडलेत माझ्या आयुष्यामध्ये. देवाने सतत मला मदत केलेली आहे, संकटातून बाहेर काढलेलं आहे, पैशाची, आरोग्याची भरपूर अशी मदत केलेली आहे. त्यामुळे माझा देवावर भरपूर विश्वास आहे. हे मी तुम्हाला सांगायची काही हे नाही, पण एक सांगते माहिती की असं हे देवाचं नाही आपलं नातं.